हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा जमलो आपण ग्रामर कट्ट्यावर. इंग्लिश ग्रामरमध्ये आपण सिम्पल प्रेझेंट आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स बघितला होता. पण बऱ्याचदा लिहिताना आणि बोलताना सिम्पल प्रेझेंट वापरायचा की प्रेझेंट कंटिन्युअस वापरायचा हा खूप साऱ्या मुलांचा गोंधळ होतो. या लेक्चरनंतर हा गोंधळ होणार नाही. सिम्पल प्रेझेंट केव्हा वापरतात आणि प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह केव्हा वापरतात हे आपण बघणार आहोत. स्ट्रक्चर्स आपण ऑलरेडी बघितलेत, तरी एकदा आपण रिवाइज करू. सिम्पल प्रेझेंटमध्ये काय काय पॉसिबिलिटी आहे. सिम्पल प्रेझेंटमध्ये व्हर्ब वन, मॅक्सिमम व्हर्बला एस किंवा ई एस. एस किंवा ई एस केव्हा येतो? सब्जेक्ट थर्ड पर्सन सिंग्युलर, ही शी इट किंवा सिंग्युलर नेम असेल तर व्हर्बला एस किंवा ई एस प्रत्यय आपण वापरणार. जर निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर डू नॉट, डज नॉट, व्ही वन. निगेटिव्ह असेल तर डू नॉट, डज नॉट आणि क्रियापदाचं पहिलं रूप. फक्त एम इज आर किंवा एम नॉट, इज नॉट, आर नॉट हा सुद्धा सिम्पल प्रेझेंट टेन्स असतो. स्वतंत्रपणे जर एम इज आर वापरला तर तो सिम्पल प्रेझेंट आहे. स्वतंत्रपणे हॅव आणि हॅज वापरला तो सुद्धा सिम्पल प्रेझेंट आहे. आणि हॅव आणि हॅजचा निगेटिव्ह आपण केला तर येस, डू नॉट हॅव किंवा डज नॉट हॅव. म्हणजे ह्या झाल्यात आपल्या सगळ्या सिम्पल प्रेझेंटच्या पॉसिबिलिटीज. प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये एकमेव पॉसिबिलिटी आहे एम इज आर वर्ब आय एन जी, आणि निगेटिव्ह असेल तर एम इज आर नॉट वर्ब आय एन जी. एम इज आर नॉट वर्ब आय एन जी ही पॉसिबिलिटी झाली आपली प्रेझेंट कंटिन्युअस. आता या दोघांमधला फरक काय आहे? नेमका सिम्पल प्रेझेंट वापरायचा की प्रेझेंट कंटिन्युअस वापरायचा? बेसिक डिफरन्स दोघांचा अर्थामध्ये बघूया आपण. सिम्पल प्रेझेंट म्हणजे कायम घडणारी कृती. सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय? कायम घडणारी कृती, नेहमी घडणारी कृती, कायम घडणारी कृती. आणि कंटिन्युअस म्हणजे काय? सध्या घडत असलेली. सध्या म्हणजे फक्त एकतर ही प्रेझेंटमध्येच घडते, ती एकतर बोलताना किंवा या प्रेझेंटमध्ये ती प्रोग्रेसमध्ये आहे, अशा ॲक्शन्स आपण प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये सांगतो. म्हणजे याचा अर्थ कायम घडणारी कृती म्हणजे सिम्पल प्रेझेंट आणि सध्या घडत असलेली कृती म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस. टाईमलाईनसह आपण बघूया आता. टाईमलाईनमध्ये आपला आहे प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. आता कायम घडणारी कृती म्हणजे काय? कायम घडणारी कृती म्हणजे याचा अर्थ ती पास्टमध्ये पण करेक्ट आहे, फ्युचरमध्ये पण करेक्ट असणार आहे आणि आजही ती ॲप्लिकेबल आहे. अशाच ॲक्शन्स आपण सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये सांगतो. उदाहरण बघा. समजा वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस. वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस. पाणी 100 डिग्री सेल्सिअसला उकळतं. ते आजही उकळतं आहे, पास्टमध्येही 100 डिग्री सेल्सिअसला आणि फ्युचरमध्ये ते 100 डिग्री सेल्सिअसलाच उकळणार आहे. म्हणजे याचा अर्थ ही कायम घडणारी कृती आहे, हे शास्त्रीय सत्य आहे आणि अशा घटना सांगताना आपण सिम्पल प्रेझेंट टेन्सच वापरणार. मग प्रोग्रेसिव्हमध्ये काय फरक आहे? प्रोग्रेसिव्हमध्ये फरक असा आहे, ही फक्त आणि फक्त सध्या घडते, हिचा पास्ट आणि फ्युचरशी काही संबंध नाही. फॉर एक्झाम्पल, वॉटर इज बॉइलिंग. वॉटर इज बॉइलिंग, टर्न इट ऑफ. बघा, वॉटर इज बॉइलिंग, कॅन यू टर्न इट ऑफ म्हणजे काय? पाणी उकळतंय म्हणजे गॅस स्टोव बंद करशील का? याचा अर्थ पाणी उकळायचं काम सध्या सुरू आहे. आणि इथे काय म्हटलं आपण? वॉटर बॉइल्स ॲट म्हणजे याचा अर्थ पाणी कायम 100 डिग्री सेल्सिअसला उकळतं, सिम्पल प्रेझेंट. आणि आत्ता हे उकळतंय, कॅन यू टर्न इट ऑफ म्हणजे तू गॅस स्टोव बंद करशील का? म्हणजे याचा अर्थ ही सध्या घडते म्हणून आपण वॉटर इज बॉइलिंग टाकलं आणि ही कायम घडणारी कृती आहे म्हणून आपण वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस. यात काही क्ल्यूज आहेत, ते क्ल्यूजही तुम्हाला देतो. काही क्रियाविशेषणं अशी आहेत जी नेहमी सिम्पल प्रेझेंटमध्ये आणि प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये आपल्याला आढळतील, ते बघूया आपण. या काळामध्ये काही क्रियाविशेषणे बऱ्याचदा वापरले जातात, नॉट ऑलवेज, पण 90% टाईम हे ॲडव्हर्ब्स तुम्हाला यात आढळतील. कुठले बघा. सिम्पल प्रेझेंटमध्ये ऑलवेज, नेव्हर, जनरली, युज्युअली, ऑकेजनली, ऑफन, रेअरली, सेल्डम, समटाइम्स, हार्डली, एव्हरी डे, एव्हरी मॉर्निंग, वन्स अ वीक, ट्वाईस अ वीक, वन्स अ डे, वन्स अ मंथ, ट्वाईस अ इयर, या पद्धतीने सिम्पल प्रेझेंटमध्ये नेहमी वापरले जाणारे हे ॲडव्हर्ब्स. आणि कंटिन्युअसमध्ये वापरले जाणारे ॲडव्हर्ब्स बघा. नाव, ॲट प्रेझेंट, टुडे, स्टील, ॲट द मोमेंट, करंटली, दीज डेज, नाऊ डेज. म्हणजे जवळजवळ कायम आणि सध्या हा फरक आहे. ज्यावेळेस आपण कायमच्या घटना दाखवतो आणि सध्याची घटना दाखवतो, दोघांमधला डिफरन्स आहे. आपण एक्झाम्पल्स बघूया, मग अजून क्लिअर होईल. आता उदाहरण बघा. आय रीड अ न्यूजपेपर एव्हरी मॉर्निंग.
आय रीड अ न्यूजपेपर एव्हरी मॉर्निंग, म्हणजे याचा अर्थ मी दररोज सकाळी न्यूजपेपर वाचतो. बरोबर आहे. हां, आणि आता या क्षणाला जर विचार तुम्ही असं म्हणतोय आय एम रीडिंग ॲन एडिटोरियल पेज नाव, म्हणजे तुमच्या मित्राने विचारलं तुम्हाला डू यू रीड अ न्यूजपेपर, येस आय रीड अ न्यूजपेपर एव्हरी मॉर्निंग. हा, पण आत्ता सध्या ज्यावेळेस तो विचारतोय त्यावेळेस आपण काय वाचतोय, रीडिंग ॲन एडिटोरियल पेज, संपादकीय पान मी वाचत आहे. म्हणजे मी वृत्तपत्र कायम वाचतो, आता मात्र मी संपादकीय पान वाचत आहे. म्हणजे ही कायम घडणारी कृती आहे आणि ही बोलण्याच्या वेळेस घडणारी कृती आहे. क्लिअर. अजून उदाहरण बघा. इट ऑलवेज रेन्स ॲट द वीकेंड, वीकेंडला नेहमी पाऊस पडतो. इट इज रेनिंग आउटसाइड ॲट द मोमेंट, या क्षणी बाहेर पाऊस पडत आहे. म्हणजे व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू आहे आणि बाहेर पाऊस सुरू आहे, याचा अर्थ सध्या पाऊस पडतो म्हणजे इट इज रेनिंग. आणि आपण काय म्हणतो, इट ऑलवेज रेन्स ॲट द वीकेंड, शक्यतो वीकेंडला पाऊस पडतो काय, आत्ता मात्र बाहेर पाऊस सुरू आहे. क्लिअर. गार्डनर डज नॉट वॉटर प्लांट्स ऑन मंडे, गार्डनर सोमवारी प्लांट्सला पाणी घालत नाही. कायम घडणारी कृती आहे, तो मंडेला कधीच पाणी घालत नाही. पण याचा अर्थ आज जर पाणी घालत असेल तर सध्या घटना घडते. ही इज वॉटरिंग देम नाव, ही इज वॉटरिंग देम नाव, आत्ता मात्र तो पाणी देतोय. याचा अर्थ ही घटना आत्ता घडते म्हणून आपण प्रोग्रेसिव्हमध्ये टाकली, आणि ही कायम घडणारी किंवा न घडणारी आहे म्हणून आपण ही सिंपल प्रेझेंटमध्ये टाकली. अजून काही उदाहरणं घेऊया मग क्लिअर होईल. शी युजली ड्रिंक्स कॉफी, म्हणजे ती नेहमी कॉफी पिते. बट टुडे शी इज ड्रिंकिंग टी, आज मात्र ती चहा पिते. म्हणजे तिची सवय काय, शी ड्रिंक्स कॉफी. आत्ता घटना काय घडते, शी इज ड्रिंकिंग टी. ही कांट गो होम नाव, तो आता घरी जाऊ नाही शकत का, इट इज रेनिंग, पाऊस सुरू आहे. आणि सिंपल प्रेझेंटमध्ये पोझिशन दाखवलं. ही डझंट हॅव एन अम्ब्रेला, म्हणजे तो का नाही जाऊ शकत, एक तर पाऊस सुरू आहे म्हणजे कृती सुरू आहे आणि त्याच्याकडे अम्ब्रेला नाही आहे. म्हणजे इथे आपण वापरला प्रोग्रेसिव्ह आणि इथे आपण वापरला सिंपल. वन मोर एक्झाम्पल. माय फादर युजली रीड्स द हिंदू, म्हणजे माझे वडील शक्यतो द हिंदू न्यूजपेपर वाचतात, म्हणजे ही त्यांची सवय आहे. बट टुडे ही इज रीडिंग द टाइम्स ऑफ इंडिया, TOI, आज मात्र ते टाइम्स ऑफ इंडिया वाचतात. याचा तर टाइम्स ऑफ इंडिया वाचणं ही घटना कायम घडत नाही. आत्ता ते टाइम्स ऑफ इंडिया वाचतात आज, पण कायम ते कुठला वाचतात, द हिंदू वाचतात. क्लिअर. सचिन नेव्हर ड्रिंक्स अँड स्मोक्स, सचिन कधीच ड्रिंक करत नाही आणि स्मोकही करत नाही. बट ही इज ड्रिंकिंग अँड स्मोकिंग विथ हिज ओल्ड फ्रेंड्स, आज मात्र तो त्याच्या जुन्या मित्रांसोबत स्मोकिंगही करतो आणि ड्रिंकिंग करतोय. म्हणजे याचा अर्थ कायम घडणारी घटना काय, तो ना ड्रिंक करतो ना स्मोक करतो, आता मात्र तो ड्रिंकिंगही करतोय आणि स्मोकिंगही करतोय. शी ऑफन सिट्स ऑन द बॅक बेंचेस, तिची सवय काय, ती मागच्या बेंचेसवर बसते. म्हणजे कायम घडणारी कृती काय, शी ऑफन सिट्स ऑन द बॅक बेंचेस. बट टुडे शी इज सिटिंग ऑन द फ्रंट बेंच, आज मात्र ती पहिल्या बाकावर बसली. म्हणजे ही आज पुरती घटना आहे, ती कायम मागे बसते, आज मात्र ती फ्रंट बेंचवर आलेली आहे. आय रीड इंग्लिश लेसन्स एव्हरी डे, मी इंग्लिशचे लेसन्स दररोज वाचतो. आय एम रीडिंग द 14th लेसन नाव, त्यातला 14वा लेसन मी आता वाचतोय. याचा अर्थ मी कायम वाचतो, पण आत्ता मात्र मी कुठे आहे, 14th लेसनला आहे. यू युजली स्पीक व्हेरी स्लो, म्हणजे तू शक्यतो हळू बोलतोस. बट टुडे यू आर स्पीकिंग व्हेरी फास्ट, आजचं बोलणं मात्र तुझं कसं आहे, बऱ्यापैकी जोरात आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, कायम घडणारी कृती असेल तर आपण सिंपल प्रेझेंट टेन्स वापरतो, आणि सध्या घडत असलेली कृती असेल तर आपण प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स वापरतो. दे सेल्डम कीप डिसिप्लिन इन द क्लास, ते क्वचित वर्गात डिसिप्लिन पाळतात, शिस्त पाळतात. बट टुडे दे आर कीपिंग व्हेरी क्वाईट, आज मात्र ते खूप शांत बसलेत. जे कदाचित त्यांना सूचना दिली असेल की आज इन्स्पेक्शन होणार आहे. त्यामुळे नॉर्मली बघा, स्टुडंट्स नेव्हर गिव्ह आन्सर, बरेच मुलं उत्तर देत नाहीत, पण इन्स्पेक्शनच्या दिवशी त्यांना सांगितलं जातं उत्तर द्यायचे, त्यावेळेस मात्र दे आर आन्सरिंग द क्वेश्चन्स. आलं का, कायम घडणारी कृती सिंपल प्रेझेंट, आणि आज घडते, सध्या घडते, म्हणजे प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स. क्लिअर. द टीचर युजली स्टँड्स इन फ्रंट ऑफ द क्लास, शक्यतो टीचर क्लासच्या समोर उभे राहतात. बट ही स्टँडिंग इन द मिडल ऑफ द रूम नाव, आज मात्र ते क्लासच्या मध्ये उभे आहेत.
म्हणजे कायम घडणारी कृती काय, ही स्टँड्स इन फ्रंट ऑफ द क्लास, शक्यतो ते समोर उभे राहतात. आज मात्र मध्ये उभे आहेत, म्हणजे ही फक्त आत्ताची घटना, ही कायम घडणारी घटना नाही. आय युजली डू नॉट क्रिटिसाइज माय फ्रेंड, म्हणजे मी माझ्या मित्रांवर टीका करत नाही. आय एम क्रिटिसायझिंग हिम नाऊ, आज मात्र मी एका मित्रावर टीका करतोय. म्हणजे माझा स्वभाव आहे की आय डू नॉट क्रिटिसाइज बट आय एम क्रिटिसायझिंग. आय डू नॉट गॉसिप बट आय एम गॉसिपिंग. म्हणजे एखादी घटना आपण करत नाही म्हणजे सिम्पल प्रेझेंट, आणि सध्या करतो याचा अर्थ प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह. अजून वाक्य घेऊया. आय एम वेटिंग फॉर बस, मी बसची वाट बघतोय याचा अर्थ बस आलेली नाही आहे, म्हणजे याचा अर्थ कृती सुरू आहे. इट नेव्हर अराइव्ज लेट, बस कधीच लेट येत नाही, बसची सवय. इट इज लेट टुडे, इट इज लेट टुडे, आज मात्र बस लेट आहे, उशिरा येणारी आहे. ही डज नॉट पॉलिश हिज शूज एव्हरी डे, तो दररोज शूज पॉलिश करत नाही, ही त्याची सवय. ही इज पॉलिशिंग देम नाऊ, आज मात्र तो पॉलिश करतोय. एक तर 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, म्हणजे कधीतरी घडणारी घटना आहे. आणि काय मात्र काय, ही डज नॉट पॉलिश. हा झाला सिम्पल प्रेझेंट आणि प्रेझेंट प्रोग्रेसिव्हमधला फरक. कायम घडणारी कृती म्हणजे सिम्पल प्रेझेंट, आणि सध्या घडत असलेली कृती म्हणजे प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह. जर व्यवस्थित हे सगळे स्ट्रक्चर्स आणि यूज लक्षात आला, यापुढे या टेन्समध्ये कधीही चूक होणार नाही. पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, थँक्यू.